उवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते। न भूतो न भविष्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते। आजचा दिवस जर पाहिला तर आपण किनवली विभागामधील 10 दिग्गज संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील। ज्यावेळेस पहिला चेंडू पडेल बरोबर टायमर लावला जाईल। विदिन 15 मिनिट्स 15 मिनिटांमध्ये तुम्हाला टोटल 3 षटक कंप्लीट करावे लागतील, अन्यथा चौथ्या षटकासाठी एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कल च्या आतमध्ये ठेवावं लागेल। या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे। सामना असल्या दिवसातील पहिला सामना बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय गौरव स्मृती जय भवानी नेहरूली, दुसऱ्या बाजूला जय हनुमान मुगाव असे 2 दिग्गज संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील। दोन्ही दादा संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील। सलामीची जोडी मुगाव संघाच्या बाजूने रोहित आणि त्याच्या सोबतीला उदय पाहायला मिळत आहे। दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्क वरती पहिल्या षटकामध्ये संदीप आपण पाहणार आहोत। वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येतोय संदीप। दुसऱ्या बाजूला रोहित आणि उदय ही जोडी खेळपट्टीवरती आहे। असं म्हटलं जातं की हर सर जहाँ झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जाए वो समंदर होता है। जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। पाहूया कुठला संघ इथून सिकंदर बनेल, कुठल्या संघाला परतीचा प्रवास करावा लागेल। येणारी 4 षटकांचे पूर्वार्ध आणि 4 षटकांचं उत्तरार्ध आपल्याला सांगून जाईल कुठला संघ इथून विजयी होईल आणि कुठल्या संघाला परतीचा प्रवास करायला लागेल। दोन्ही संघांना देणार आहोत खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा। विशिंग बोथ द टीम ऑल द बेस्ट। शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले। बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पाहायला मिळेल संदीप पहिल्या षटकामध्ये। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती असेल रोहित आणि उदय। गोलंदाज तयार होतोय संदीप पहिला चेंडू घेऊन बॉलिंग मार्क वरती 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू आपल्याला पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील। गोलंदाज तयार पहिला चेंडू घेऊन स्ट्रायकर एंड वरती असेल रोहित। रनअप मध्ये व्यत्यय येत असताना पाहायला मिळतोय। बरोबर आपण पाहिलं तर 10 वाजून 10 मिनिटांचा अवधी असं मात्र झालेला आहे। गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती पहिला चेंडू घेऊन। यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय, कट केलंय, बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये। तोपर्यंत दरम्यान कंप्लीट होती धाव कंप्लीट सिंगल। पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकतो सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते। सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होती। 1 धाव धावफलकावरती थिंबे थिंबे तैसाचे, अगदी त्याप्रमाणे एका धावेला इथं महत्व देत असताना आपण पाहतोय सिंगल धाव एक्झिक्यूट होती आणि सिंगल धाव जी मात्र स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळेल। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय संदीप बॉलिंग मार्क वरती। यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, चांगला चेंडू होता, अगदी डोक्यावरती चेंडू ब्रश होतोय। विनंती असेल पाणी घेऊन जायचंय, पाणी घेऊन जायचंय। सातत्याने पाहायला गेलं तर पहिले बॅट कट लागली आणि त्यानंतर मी म्हणेल चेंडू डोक्यावरती ब्रश होतोय। मागच्या 3 ते 4 वर्षांमध्ये आपण पाहिलं तर कमी पाहायला मिळत होतं, परंतु मागच्या 2 वर्षांपासून आपण पाहतोय अशा प्रकारे सातत्याने डोक्यावरती चेंडू आदळताना पाहायला मिळतो। इंटरनॅशनल काल देखील संदीप सरांच्या डोक्यावरती लागला होता चेंडू। कन्कशन टेस्ट जो मात्र केलं जातं, तुम्हाला तुमचं नाव विचारलं जातो, त्यानंतर काही आकडे दाखवले जातात जेणेकरून तुम्ही टोटली कम्फर्टेबल आहात का हे पाहिलं जातं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये। आणि त्याचमुळे आयगार्ड आजकाल घालायला लागलेत खूप सारे प्लेयर्स आपण पाहतोय। मग त्यामध्ये अक्षय पवार असेल, त्यानंतर किरण पवार असतील, प्रथमेश म्हात्रे असतील, हे सर्वच आयगार्ड घालत असताना आपल्याला पाहायला मिळतात।
यावेळेस फुल टॉस चेंडू होता, चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डला भेदून बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. आजच्या दिवसामधील पहिला ब्रँडेड स्ट्रोक येतोय, बॉल सीमा पार. खासदार चषक. गावदेवी क्रिकेट संघ नानकर आयोजित आई गावदेवी नानकर चषकामध्ये मी ती स्पर्धा कव्हर करत होतो. संकेत दळवी स्ट्रायकर एंडवरती होता आणि त्याच्या नाकावरती चेंडू लागला होता. अगदी 2 हप्त्यापूर्वीची गोष्ट आहे. इथे फिल्डिंग आपण पाहतोय थोड्याशा प्रमाणामध्ये लेझी पाहायला मिळते. दरम्यान 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 7 या आकड्यावरती जाऊन पोचले. मी उल्लेख करत होतो संकेत दळवीचं, त्यानंतर त्याला ऑपरेशन करावं लागलं. त्याचा नाक तो थोडासा बेंड झाला होता. येस, विकास देखील असेल वडवलीतील, त्यांच्या देखील डोळ्याला लागला होता. त्यामुळे विनंती असेल थोडंसं अंगाला जपा आणि त्यानंतरच क्रिकेट खेळा मित्रांनो, कारण म्हटलं जातं सर सलामत तो पगडी 50. यावेळेस पंचांकडे कटाक्ष टाकलं जात आहे. वाईट बॉल पाहायला मिळतोय सातत्याने. अशा प्रकारे पंचांकडे कटाक्ष टाकले जातात ज्यावेळेस आउटसाइड लेग स्टंप किंवा आउटसाइड ऑफ स्टंप असतो. पिचिंग आउटसाइड पाहायला मिळते. पंचांकडे कुठेतरी कटाक्ष टाकलं जातं जेणेकरून वाईड हे पंचांनी दिलं नाही पाहिजे, यासाठी कटाक्ष टाकलं जातं. इथे आपण पाहतोय दक्ष आणि चाणक्ष असे आमचे पंच पाहायला मिळतात. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा 8 धावा. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. स्लो वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं होतं. व्हेरिएशन दाखवण्यात आलं. चेंडू पडल्यावरती थोडासा खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगली गोलंदाजी संदीपच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक चौकार आला, त्यानंतर एक फाईट देखील आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्याला बघता 2 डॉट बॉल देखील आलेत. एक सिंगल देखील पाहायला मिळते. आतापर्यंत खूप सुरेख अशी कामगिरी आपण पाहू शकतो या षटकामध्ये संदीपच्या माध्यमातून केली जाते. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाजाने एस्ट्या दाखवल्या आणि त्याच एस्ट्या गोलंदाजाने वाकवल्यात. विकेटचं पतन लागतोय. पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान मुगाव या संघाला. फलंदाज उदयची मनोजची उपस्थिती पाहायला मिळते बॉलिंग मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली संदीपच्या माध्यमातून. एक चौकार आला होता फुलटॉस चेंडूवरती, अन्यथा अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याला वगळता खूप सुरेख अशी गोलंदाजीची मात्र आपण पाहिली आहे. षटक क्रमांक कंप्लीट होतोय पहिलं. षटक क्रमांक पहिले समाप्त होतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली 8 या आकड्यावरती. मनोज बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय रोहित असतील, दुसऱ्या बाजूला गणेश आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंड वरती सलामीला आलेला 5 चेंडूंमध्ये 6 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन करत असताना उदयला परतीचा प्रवास करायला लागतोय आणि गणेश नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती मनोज, दुसरं षटक. यावेळेस अगदी ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ऑन साइडला चेंडूला ढकलायचं होतं. स्लोअर वन चेंडू खाली राहिला. थोडंसं सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. एसटी रक्षकाचा चांगला पिक, चांगला टेक आपण पाहिला आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय हा डॉट बॉल येतोय. यानंतर होणारी मॅच तुते विपक्ष कल्याणी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल कल्याणी विपक्ष तुते.
दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण रिपोर्टिंग करायचंय. दरम्यान आपण पाहतोय फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. फ्लाय इन टू दी हँड ड्रॉप इन टू दी फिंगर. फलंदाज होईल बाद. लागतोय दुसरा झटका. 8 या आकड्यावरती आपण पाहू शकतो बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान मुगाव संघाला. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. कॅच जी मात्र पकडण्यात आली कल्पेशच्या माध्यमातून. कल्पेशचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे कारण सकाळचं सत्र आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सूर्यकिरण देखील डोळ्यावरती येतात. अशा रीतीमध्ये जजमेंट घेणं थोडंसं कठीण असतो परंतु फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. दरम्यान इथे आपण पाहतोय शॉट फाईन लेग मध्ये फिल्डर होते. चेंडूचं टेक करण्यात आलं होतं परंतु फेकी त्यांनी केली नाही. कदाचित बॅकिंगला कुठलाही खेळाडू नसेल हे त्यांनी पाहिलं आणि त्याचमुळे त्यांच्या माध्यमातून फेकी झाली नाही. अन्यथा धावबाच्या स्वरूपात विकेट देखील पडू शकली असती. इथे सिंगल धाव एक्झिक्यूट होती 9 धावा स्कोरबोर्ड वरती. यानंतर होणारी मॅच तुते विपक्ष अल्याणी आणि असे 2 दिग्गज मातब्बर संगीन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण मिड इनिंग्स मध्ये टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. चालू असलेला सामना आपण पाहतोय जय हनुमान मुगाव विपक्ष गौरव स्मृती जय भवानी स्पोर्ट्स नेहरोली असे 2 दिग्गज संगीन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान फलंदाज बीट होतोय. एसटी रक्षक बीट होत असताना पाहायला मिळतोय. बॉल चाललाय लॉंग स्टॉप प्रिझन मध्ये. चेज मोठी होती आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 2200 स्वरूपात येत आहेत 4 धावा. लक फॅक्टर ऑन होतोय. बॉल सीमा पार. हा येतोय चौकार. मास्टर लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा चौकार येतोय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने. अर्थातच जय हनुमान मुगाव या संघाच्या बाजूने इंडिव्हिज्युअल मोहित आपल्याला पाहायला मिळतं ज्यांच्या माध्यमातून अँकर रोल आतापर्यंत निभावला जात होता. एक धाव जी मात्र त्यांच्या बॅटमधून आली होती. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गणेश आपण पाहतोय ज्याच्या माध्यमातून एकाच धावेचं कॉन्ट्रीब्युशन आहे. सलामीला आलेली जोडी आघाडीला आलेली जोडी रोहित आणि उदय यांना तंबूच्या आश्रयामध्ये पाठवण्यामध्ये यश मिळालंय. गोलंदाजांना मग त्यामध्ये संदीप असो किंबहुना मनोज असो दोघांच्या माध्यमातून चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर एकंदरीत 5 चेंडू झालेत. एका चेंडूचा काही शिल्लक. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल येतोय. विकेट कीपर फ्लाय इन टू दी एअर अँड ड्रॉप इन टू दी फिंगर. हाताचा पिसारा फुलवण्यात आलं होतं आणि त्यामध्ये सामावून घेतलं जातंय चेंडूला. फलंदाज होईल बाद. लागतोय 3रा झटका. बॅटिंग करणारे जय हनुमान मुगाव या संघाला मोहितची खेळी संपुष्टात. मोहित बॅक टू द पवेलियन. ॲज अ ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आपल्याला प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये सावंत सर पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला कुक्सी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. हेमंत तावडे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका पाहायला मिळतोय. पुल केलेला स्ट्रोक आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. फिल्डिंग चांगली होती. दरम्यान सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते. मोठे फटके मारायचा प्रयत्न केला जातोय परंतु फटके काही चांगले लागत नाहीयेत. प्रयत्नांती परमेश्वर काही मिळत नाहीये. लक फॅक्टर ऑन करणारा एक 2200 स्वरूपात चौकार आला होता परंतु त्यानंतर पुन्हा एकदा गाडी पहिल्या गिअरमध्ये आली आहे मुगाव संघाची. टॉस जिंकून बॅटिंग चूज केली. कुठेतरी आतापर्यंत आपण पाहिलं तर संघ बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. कुठेतरी एक प्रश्नचिन्ह असेल की अशी बॅटिंग होतीये. टॉस जिंकल्यावरती डिसिजन करेक्ट घेतला होता का. कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय
गौरव स्मृती जय भवानी स्पोर्ट्स नेरुली संघ फ्रंट फूट वरती पाहायला मिळतो. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. ब्रेड अँड बटरची संधी होती. संधीचं सोनं होत नाहीये. इथे फिल्डिंग मध्ये फंबलनेस पाहायला मिळते. लॉंग ऑफ मध्ये होते. 3 ते 4 अटेम्प्ट पाहायला मिळाले परंतु फंबलनेस होतीये. दरम्यान अजून एक धाव कंप्लीट होतीये. फिल्डिंग चांगली होत होती परंतु या चेंडूवरती आपण पाहतोय फिल्डिंग थोडीशी खराब होती. तोपर्यंत कंप्लीट झाले 3 धावा आणि 3 धावांच्या मदतीने टीमची टोटल 18 या आकड्यावरती. फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु प्रयत्नांती परमेश्वर काही मिळालं नाहीये. 10 वाजून 23 मिनिटं जे मात्र झालेली आहे त्या गोष्टीची नोंद करून घ्यायची. आतापर्यंत 13 मिनिटांचा अवधी झालाय. विनंती असेल नेरुली टीम आपण थोडंसं स्पीडअप करायचे अन्यथा पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. यावेळेस मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय ऑन साइडला पॉइंट स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. खूपसे सर ॲज अ थर्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं देखील गोड असं कौतुक असेल. सातत्याने एक गाव एक फॉर्मॅट असेल, तालुका हाफ असेल, ओपन हाफ असेल, त्यांच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी पाहायला मिळते. सातत्याने मला आठवतोय पहिल्यांदा आमची भेट प्रगती चषक खडवली येथे झाली होती 2 वर्षापूर्वी. त्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये सरांशी भेट होत राहिली आहे. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व, त्यांचं देखील गोड असं कौतुक असेल. दरम्यान पुन्हा एकदा फेकी खराब पाहायला मिळते. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे आपण पाहतोय 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत. लेझी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. लेझी फिल्डिंग मी म्हणेल. प्रेझन्स ऑफ माइंड थोडा पण नाहीये सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. दरम्यान 3 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. 22 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. या षटकामध्ये आपण पाहतोय मिसफिल्डच्या जोरावरती चांगलीशी धावसंख्या भरण्यामध्ये यश मिळतोय. अजित वरती कुठेतरी हल्ला चढवला जातोय. सातत्याने फिल्डरांची साथ अजितला काही मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस खुलवट टप्पाचा चेंडू होता. बॅटची कड लागली. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होईल. दरम्यान एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते आणि इथे फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन परंतु धाबाच्या स्वरूपात कुठला प्लेअर बाद असेल हे पाहणं महत्वाचं. कॉलिंग नव्हतं, कॉर्डिनेशन नव्हतं आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. लागतोय हा 4था झटका. बॅटिंग करणारे जय हनुमान मुगाव संघाला. फलंदाज पवेलियनच्या दिशेला जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 4था झटका. संकेत बाद होत असताना पाहायला मिळेल. कॉलिंग नव्हतं, कॉर्डिनेशन नव्हतं. थोडंसं आपण पाहिलं तर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 23 पाहायला मिळेल. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा स्कोरबोर्ड वरती. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. या षटकामध्ये आपण पाहतो यानंतर होणारी मॅच. अल्ले आणि विपक्ष तुते दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. मिड इनिंग्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. सामना 4 षटकांचा असेल. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 16 मिनिटांचा अवधी आतापर्यंत कंप्लीट झालेला आहे. त्यामुळे एक खेळाडू 38 सर्कलमध्ये कंपल्सरी घ्यावा लागणार आहे. फिल्डिंग करणाऱ्या नेहरुली संघाला या गोष्टीची आपण नोंद करून घ्यायची. इथे पंचांकडे कटाक्ष टाकलं जाते. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होईल बाद. लागतोय हा 5वा झटका. 23 या आकड्यावरती जय हनुमान मुगाव संघाला. तर नेहरुली टीमने शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यायची. या गोष्टीची आपण नोंद करून घ्यायची.
आजच्या दिवसाचा विचार केला तर किनवली विभागामधील 10 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 17 मिनिटांचा अवधी झालेला आहे 3 षटकांसाठी. येस, आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते की एक प्लेअर घ्यावा लागेल 38 सर्कलमध्ये. 17 मिनिटं झालेली आहेत, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक सूचना येते. 15 मिनिटांचा अवधी असेल. विकेट्स पडल्यावरती आपण 2 मिनिटांचा क्वेश्चन देणार आहोत. त्यामुळे नक्कीच 4च प्लेयर्स आपल्याला 38 सर्कलमध्ये पाहायला मिळतील, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. तीन षटकांची समाप्ती. 23 धावा स्कोरबोर्ड वरती. पहिल्या षटकामध्ये संदीपच्या माध्यमातून 8 धावा, दुसऱ्या षटकात मनोजच्या माध्यमातून 6 धावा. तिसऱ्या षटकामध्ये फिल्डिंग थोडीशी खराब झाली, त्यामध्ये 9 धावा आल्या. इथे आपण पाहतोय चेंडू चालला मिड विकेटला, 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. संजय आपण पाहतोय 7व्या क्रमांकावरती आलाय. संजय आणि गणेश ही जोडी खेळपट्टीवरती आहे. गणेशच्या माध्यमातून अँकर रोल निभावला जातोय. आतापर्यंत आपण पाहतोय 6 चेंडूंमध्ये 6 धाव्यांची खेळी गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. लेफ्टी रायटी असं कॉम्बिनेशन पाहतोय आपण मुगाव संघाच्या बाजूने. दरम्यान फटका फसलाय. इथे आपण पाहतोय बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करत ओव्हर द बॉलर रेड. बॉल सीमा पार. येतोय हा चौकार. तर एका गोष्टीची नोंद करून घ्यायची. सामन्यामध्ये कधीही चेंडू हरवला, फुटला किंवा ओला झाला तर नवीनच चेंडू दिला जाणार आहे, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं होतं 4 षटकांचे सामने होते. 3.4 षटकांच्या समाप्तीनंतर बालीनी मारलेला लॉंग ऑफला षटकार आणि चेंडू पाण्यामध्ये गेला, त्यामुळे नवीन चेंडू द्यावा लागला होता. त्यामुळे सर्वच संघांनी नोंद करून घ्यायची. सामन्यामध्ये कधी चेंडू हरवला, फुटला किंवा ओला झाला तर नवीनच चेंडू दिला जाईल. दरम्यान चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने 29 रन ऑन द स्कोर कार्ड. 7 चेंडूंमध्ये 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संजयच्या माध्यमातून. तर तिसरा पुकार देखील आहे. अल्याणी आणि तुते दोन्ही टीम्सला आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. इथे फुल टॉस चेंडू होता. फटका चांगला पाहायला मिळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. दरम्यान 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. फेकी चांगली होती, कलेक्शन देखील चांगलं. थ्रो फेकी करण्यात आली होती. स्ट्रायकर एंडवरती बॅकिंग चांगली पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूपपणे पोहोचले होते. या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा आल्यात. पहिल्या 2 चेंडूंवरती 6 धावा. या चेंडूवरती देखील आपण पाहतोय 2 धावा एकवटण्यामध्ये यश मिळते. एकंदरीत 31 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 14 धावा होत्या. कुठेतरी मोमेंटम नेरोली संघाच्या बाजूने होतं, परंतु त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये आपण पाहतोय मोमेंटम शिफ्ट करण्याचं काम केलं जात आहे. इथे शफल होऊन खेळायचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळत होता. चेंडू
थायपॅड वरती आदळला. डॉट बॉलची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर स्थगित पाहायला मिळते. 31 धावा स्कोरबोर्ड वरती. मुगाव विपक्ष नेरुली अशी मॅच पाहायला मिळते. टॉस जिंकला जय हनुमान मुगाव संघाने बॅटिंग चूज केली. इन्व्हाइट केलं फिल्डिंगसाठी गौरव स्मृती जय भवानी स्पोर्ट्स. नेरुली या संघाला यावेळेस खुलवा टप्पाचा चेंडू पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. इथे तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. दरम्यान 3 धावा कंप्लीट होत आहेत. चौथ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि आपण इथे पाहू शकतो फलंदाज डिसिजन अंपायर 3 धावा कंप्लीट असेल आणि स्ट्रायकर एंडवरचा फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. 3 धावा. पंचांचा डिसिजन जो मात्र अंतिम असेल. पंचांवरती प्रेशर टाकायचं नाही मित्रांनो. 34 धावा स्कोरबोर्ड वरती. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये चांगली अशी धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळतोय. रणजित असेल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला संजय आपण पाहतोय. बॅकफूट वरती होतं, त्यानंतर मात्र बॅकफूट वरून फ्रंटफूट वरती येण्याचं काम मुगाव संघ करतोय. त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. यावेळेस फ्लाइट देण्यात आली होती. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. दरम्यान धावा देखील नसेल आणि विकेट देखील नसेल. डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने षटक क्रमांक 14 समाप्त होतोय. 4 षटकांची समाप्ती. 34 धावा धावफलकावरती. समीकरण येणारी 24 चेंडू 35 धाव्यांची गरज. 8.75 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करावी लागेल. जे मात्र जय भवानी स्पोर्ट्स क्लब नेहरोली या संघाला विनंती आहे. तुते टीम कॅप्टन आणि अल्यानी टीम कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचं आहे. मास्टर विनंती आहे. तुते टीम कॅप्टन अल्यानी टीम कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचंय. टॉस आपण करणार आहोत. पहिल्या फेरीतील दुसरा सामना. विनंती असेल अल्यानी टीम कॅप्टन त्यासोबतच तुते टीम कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टननी चला रिपोर्टिंग करायचं. टॉस आपण करणार आहोत. सन्माननीय महेश दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तुते विपक्ष अल्यानी असे दोन दिग्गज मातब्बर संघीन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
तर तुते टीम कॉल करणार आहे. हेड असं कॉल आहे आणि टेल पडलेला आहे. विनंती करतोय मान्यवरांना आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतो. अल्यानी संघाने टॉस जिंकला, आपला डिसिजन सांगायचं आहे. फिल्डिंग करणारे समोर जर पाहिलं तर तुतेसारखा एक मातब्बर संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. सातत्याने तुम्ही एकाच विभागामध्ये खेळत असता आणि त्याला अनुषंगून आपण पाहिलं तर स्ट्रेंथ काय आहेत, विकेनेस काय आहेत हे तुम्हाला माहीत असेल. त्यामुळे काय स्ट्रॅटेजी त्यांच्या विरोधामध्ये वापराल? स्ट्रॅटेजी काय नाही सर, बघू आता. स्ट्रॅटेजी काय ते सांगणार नाही. थेट मैदानाच्या आतमध्ये आम्हाला स्ट्रॅटेजी पाहायला मिळेल. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 सर. 40 ते 45 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. असे कुठले गोलंदाज असतील ज्यांच्या माध्यमातून 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? हर्षल आणि सौरभ सर. हर्षल आणि सौरभ. ठीक आहे, तुम्हाला देखील एक शेवटचा प्रश्न विचारतो. अप्रतिम असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. कमीत कमी एंट्री फीमध्ये 12 टी-शर्ट आपल्याला पाहायला मिळतात. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहतोय बाईक देखील आहे. एक अप्रतिम असा व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम आयोजन पाहायला मिळतोय. तर या आयोजनाबद्दल, या संकल्पनेबद्दल 2 शब्द. सर आयोजन तर खूपच चांगलं आहे सर. याच्या दृष्टिकोनातून असेल. खूप सारे शुभेच्छा. मी येतोय तुते टीमच्या कॅप्टनकडे. दादा, टॉस आपण हरलात. टॉस जर आपण जिंकला असता तर आपला डिसिजन काय होता? फलंदाजीच घेणार होतो. बॅटिंग करायची होती आणि बॅटिंग मिळतीये. काय स्ट्रॅटेजी असेल? किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? स्ट्रॅटेजी म्हणजे काही सिंपल गेम खेळणार आहेत. 45+ टार्गेट ठेवायचा प्रयत्न करू आणि डिफेन्स करायचा प्रयत्न करू समोरच्या टीमला. एक शेवटचा प्रश्न विचारेल. आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. एंट्री फी कमी आहे आणि त्यामध्ये देखील 12 टी-शर्ट आपल्याला पाहायला मिळतात. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहतोय बाईक आपल्याला पाहायला मिळते. बाउंड्री कर्टन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अप्रतिम अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024चा थरार. या थराराबद्दल 2 शब्द ऐकायला आवडतील? निश्चित चांगला ग्राउंड आहे आणि चांगली अपॉर्च्युनिटी आहे सर्व संघांना दिली त्या बिरवाडी आयोजकांनी. त्यांचे खूप खूप आभार की त्यांनी असे नियोजन केलं आणि आम्ही आता आमचाही चांगला देण्याचा प्रयत्न करू. खेळाच्या दृष्टिकोनातून असेल. खूप सारे शुभेच्छा. टॉस बॉक्समधून न्यूज येते. टॉस जिंकला. अल्याने संघाने फिल्डिंग चूज केली. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. तुते या संघाला मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. कॅच जी मात्र झाली ड्रॉप. दरम्यान चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय. वाडिश मिडॉनमध्ये प्लेयर होते ते चेंडूला गॅदर करतील. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. टीमची टोटल ओपन होती 2 धाबा स्कोरबोर्डवरती. संकेत आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या षटकासाठी आलाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. त्यानंतर येतोय डॉट बॉल. पहिल्या इनिंगचा विचार केला संदीपच्या माध्यमातून 8 धावा, मनोजच्या माध्यमातून 6 धावा. तिसऱ्या आणि चौथ्या षटकाचा जर विचार केला तर 2 षटकांमध्ये आल्या 20 धावा. मॅचला कलाटणी कुठेतरी मिळाली. मोमेंटम शिफ्ट होत असताना आपण पाहिले. यावेळेस बॅटची कडा लागतीये. चेंडू हवेमध्ये होता. डाऊन दी बॉल फिल्डर आले. हाताचा पिसारा फुलवला आणि त्यानंतर चेंडूला समावून घेतलं. फलंदाज होईल बाद. लागतोय पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या जय भवानी स्पोर्ट्स क्लब नेहरोली या संघाला. दोन्ही आकड्यावरती फलंदाज दिनेश शिके संपुष्टात. दिनेश बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच DJ मास्टर. एक अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपण पाहू शकतो. खासदार चषक 2024चा दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होती. डॉट बॉलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. 2 धावा स्कोरबोर्डवरती. टॉस जिंकून बॅटिंग चूज करण्यात आली होती. त्यावेळेस मी विचारलं होतं की काय स्ट्रॅटेजी. ते म्हटलं होते की कॅप्टनने म्हटलं होतं की
आमची बॉलिंग स्ट्रेंथ आहे आणि त्याला अनुषंगून आम्ही धावफलकावरती लावतो आणि ते डिफेंड करायचं सातत्याने प्रयत्न करत असतो. इथे देखील वेगवान चेंडू होता, आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती त्याला अनुषंगून आपण पाहतोय. वाईड बॉल येतोय, 3 धावा स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. 8.75 ची सरासरी प्रतिषटकामागे मेंटेन करायची आहे. संकेत आपण पाहतो या पहिल्या षटकामध्ये अप्रतिम अशी कामगिरी करतोय, पूर्ण प्रकारे जकडून ठेवायचं काम या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून झालेलं आहे. दरम्यान एक धाव झाली, कंप्लीट सिंगलवरती समाधान मानावं लागतंय. मी नक्कीच कौतुक करेल संकेतचं, ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी गोलंदाजी टाकली जाते, वेगवान गोलंदाजी आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संकेतच्या माध्यमातून 4 धावा स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला फटका आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजाचा तडाखा अजितच्या बॅटमधून येतो. या पहिल्या चेंडूवरती त्याचे इंडिव्हिज्युअल षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. पहिल्या षटकाची इथे होती समाप्ती. 10 धावा स्कोरबोर्डवरती, 1 बाद 10 अशी धावसंख्या पाहायला मिळतीये. उल्लेख करेल नक्कीच या स्पर्धेसाठी एक पाठीचा कणा म्हणून ज्यांची ओळख आहे, आधारस्तंभ, अर्थातच आमचे श्रेयसदादा विखंडे साहेब, त्यांच्या माध्यमातून सातत्याने हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागलं जातं. त्यांचं देखील गोड कौतुक होणं गरजेचं आहे, कारण सातत्याने कुठल्याही प्रकारची कमतरता भासावी, दादांना कॉल करावं आणि त्यांच्या माध्यमातून मदत जी मात्र मिळावी, त्यामुळे त्यांचं देखील मनापासून आभार असेल. त्यासोबतच विचार केला तर या क्रीडा स्पर्धेसाठी खूप सारे विशेष सहकार्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. अथक मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी प्रदीपजी काडेकर असतील, किशोरजी बेहरे असतील, त्यानंतर बाला बांगर असतील, त्यानंतर देवीदासदादा खाडे असतील, त्यासोबतच विजयजी बेहरे असतील, मॅगी ग्रुप असेल, ललितजी खाडे असतील, अभयजी लकडे असतील, दिनेशजी खाडे असतील, प्रतीकजी खाडे असतील, प्रफुल्लजी विदे असतील, समाधान विदे असतील, दीपकजी गाडेकर असतील, राजूदादा सासे असतील, या सर्वांच्याच माध्यमातून अथक मेहनत या स्पर्धेसाठी घेतली जाते. त्यासोबतच मनोजजी विखंडे सर असतील, त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर मनीजी खाडे सर असतील, या सर्वांच्याच माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी अथक मेहनत घेतलं जाते. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. बॅक टू दी क्रिकेट. बॉलिंग मार्कवरती गणेश पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला हार्ड हिटर फलंदाज अजित, एक अप्रतिम असा विस्फोटक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील खेचून मारायचा प्रयत्न करण्यात आला होता, थोड्याशा प्रमाणामध्ये चेंडू पडला आणि आपण पाहतोय बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मधून क्लिअर करत असताना बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. पंधरा धावा स्कोरबोर्ड वरती, 15 रन ऑन दी स्कोर कार्ड पाहायला मिळेल. अजितच्या माध्यमातून चांगली अशी फटकेबाजी आपण पाहतोय. यावेळेस देखील शफल होऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू चाललाय ऑन साइडला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील, 2 क्षेत्ररक्षक होते, थोडेसे फंबल होत असताना पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटचे दोघेही प्लेयर याची मात्र आले होते, थोडीशी फंबलनेस पाहिली. दरम्यान कंप्लीट होत असताना 2 धावा, 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. अजित आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती आहे, ज्याच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल 3 चेंडूंमध्ये 12, 1 शॉट असेल, त्यामुळे नक्कीच 1 धाव घेतली जाईल. परंतु स्ट्रायकर एंड वरती आपण अजित पाहणार आहोत. सिंगलच्या मदतीने 16 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला क्लिअर करत ओव्हर द फिल्डर रेड, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4.
चौकार पाहायला मिळतो आणि चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 20 रन 20 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील विजयासाठी. अजूनही 15 धावांची गरज, 15 धावांची गरज असेल. येणारी चेंडू अजूनही आपण पाहतोय असे मात्र खूप सारे आहेत आणि त्यामध्ये 15 धावांची गरज. पूर्ण प्रकारे वर्चस्व पाहायला मिळतो या मॅच मध्ये नेहरोली याचा संघाचा. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये आले होते मात्र झेलला कंप्लीट करतायत. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होती. फलंदाज अजितची केस संपुष्टात. अजित बॅक टू द पवेलियन. वीस धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. येणारे 13 चेंडू 15 धावांची गरज. नक्कीच उल्लेख करणं गरजेचं आहे गणेश देखील, ज्याच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी अथक मेहनत घेतली जाते. आमचे दर्शन दादा असतील त्यांच्या माध्यमातून देखील सकाळच्या सत्रापासून या क्रीडा स्पर्धेसाठी अथक मेहनत अथक परिश्रम घेतलं जातं. त्यानंतर आमचे मनोज दादा असतील, त्यानंतर संपूर्ण मॅगी ग्रुप असेल, त्यानंतर पाहायला गेलं तर मनीष दादा असतील, यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी भरपूर अशी मेहनत घेतली जाते. त्या सर्वांचंच कौतुक होणं गरजेचं आहे. इथं फिल्डिंग खराब होती पात्र डायरेक्ट हिट पाहायला मिळतोय. दरम्यान पंचांच्या माध्यमातून फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडवरचा पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचला होता आणि त्याला अनुषंगून 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने 22 रन समीकरण पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज असेल. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. समीकरण 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 13 धावांची गरज. आतापर्यंत बॉलिंग कार्ड पाहिला तर पहिल्या षटकामध्ये संकेतच्या माध्यमातून 10 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये गणेशच्या माध्यमातून आपण पाहतोय 12 धावा खर्च झाल्या. एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. समीकरण आपण पाहतोय येणारे 12 चेंडू 13 धावांची गरज. विनंती असेल अल्यानी टीम आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचं. अल्यानी टीमला विनंती आहे जशी मॅच कंप्लीट होईल तसे आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचं. दुसऱ्या बाजूला तुते टीमला देखील विनंती असेल आपण खेळाडू कक्षाजवळ यायचं. यावेळी सुख करायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, कॅच सुटली आहे. दरम्यान आपण पाहतोय लेझी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. सिंगल धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने 23 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील भास्करजी भेरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील गोड असं कौतुक होणं गरजेचं आहे. विनंती दादा या आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यासोबतच अशोक शेठ भेरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत असेल. दरम्यान चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. चित्त्याच्या वेगाने सस्याच्या चपळाईने रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांमध्ये कॉलिंग चांगलं आहे, कोऑर्डिनेशन चांगलं आहे. हँड आय कोऑर्डिनेशन आपण पाहतोय. बॅट्समनचा देखील चांगला पाहायला मिळतोय. मनगटांचा वापर केला जातोय. ज्याप्रमाणे मॅरिट होतोय चेंडू अगदी त्याचप्रमाणे चेंडूच्या मॅरिटनुसार फटकेबाजी होतीये. 25 धावा स्कोरबोर्डवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. यावेळेस बॅटची कडा लागती. यष्टीरक्षक कुठली चूक करणार नाहीयेत. चेंडू हवेमध्ये होता. यष्टीरक्षकाने टिपला झेल आणि यावेळेस होतोय समाप्त फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन लागतोय. तिसरा झटका बॅटिंग करणाऱ्या गौरव स्मृती जय भवानी नेहरोली या संघाला. फलंदाज करणची केस संपुष्टात. करण
25 धावा स्कोरबोर्डवरती येणारे 9 चेंडू 10 धाव्यांची गरज. नक्कीच कौतुक करणं गरजेचं आहे. गौरव स्मृती जय भवानी स्पोर्ट्स नेरोली संघाचं ज्यांच्या माध्यमातून अगदी दिलेल्या वेळामध्ये ते उपस्थित होते. दुसऱ्या बाजूला पुढील मॅचमध्ये तुते आणि त्यांच्या सोबतीला कल्याणी संघाचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. अगदी बेलवरती ते उपस्थित होते, त्यांचं देखील गोड असं कौतुक असेल. इथे आपण पाहतोय मोहित येतोय या तिसऱ्या षटकामध्ये. मोहितच्या माध्यमातून अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडूंमध्ये 1 विकेट कॅरी केली, 3 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. 8 चेंडूंमध्ये 10 धाव्यांची गरज. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची कडा लागते. दरम्यान 1 धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे जातीये. समीकरण 7 चेंडूंमध्ये अजूनही 9 धावेंची गरज असेल. 7 चेंडू आणि 9 असं समीकरण आपण पाहतोय. सुनील शेळके सरांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष असं स्वागत असेल. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती आहे मुगाव संघाला. आपण थोडंसं स्पीडअप करायचं आहे. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डीप मध्ये, मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतील, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय सीमा पार. ओव्हर द फिल्डर हेड येतोय हा चौकार. तीस धावा स्कोरबोर्डवरती. समीकरण येणारे 6 चेंडू 5 धाव्यांची गरज. विनंती आहे मुगाव टीमला आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची. मुगाव टीमला विनंती, आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. विनंती असेल कल्याणी टीमला देखील आपण व्यासपीठाजवळ यायचंय. कल्याणी टीम आपण व्यासपीठाजवळ यायचंय. विनंती असेल थोडंसं सहकार्य करा. चौकार पाहायला मिळालाय शेवटच्या चेंडूवरती. 30 धावा स्कोरबोर्डवरती. 6 चेंडूंमध्ये 5 धाव्यांची गरज. सातत्याने मी उल्लेख करतोय गणेशांचं, त्या सोबतीला दर्शन यांचं, त्यासोबत मनोज असतील, आमचे मनीषदादा असतील, या सर्वांचाच उल्लेख होणं गरजेचं आहे. कारण ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अथक मेहनत या सर्वांच्या माध्यमातून होतोय. त्यासोबतच मॅगी ग्रुपचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. आमचे प्रदीपदादा गाडेकर असतील, किशोरजी भेरे असतील, पाळादादा बांगर असतील, देवीदासदादा खाडे असतील, विजयजी भेरे असतील, ललितजी खाडे असतील, अभयजी लकडे असतील, त्या समेत दिनेशजी खाडे सर आपल्याला पाहायला मिळतील, प्रतीकजी खाडे सर पाहायला मिळतील, प्रफुल्लजी विदे सर पाहायला मिळतील, समाधान विदे असतील, आदेश विदे असेल, दीपक दादा गाडेकर असतील, राजूदादा सासे असेल, या सर्वांच्याच माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली जाते. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. 6 चेंडूंमध्ये 5 धाव्यांची गरज. बॉलिंग मार्कवरती सचिन आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळतोय. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होईल. 5 चेंडूंमध्ये 5 धाव्यांची गरज. मॅच आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला 50-50 सिच्युएशन मध्ये आहे. कारण इथून 2 धावा किंबहुना 3 धावा येणाऱ्या चेंडूवरती आल्या तर पूर्ण प्रकारे वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळेल नेरोली संघ. परंतु 2 ते 3 डॉट बॉल आले तर पुन्हा एकदा मुगाव संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल. रनअप मध्ये थोडस व्यत्यय येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांनी मृत चेंडू घोषित केलाय. 5 चेंडूंमध्ये 5 धाव्यांची गरज. सध्याच्या स्थितीला रनअप बॉल इक्वेशन पाहायला मिळतोय नेरोली संघाच्या बाजूने. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर यावेळेस फुलटॉस चेंडू डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. लेवल येणारे 4 चेंडू 1 धावेची गरज. स्ट्रायकर एंडवरती कल्पेश पाहायला मिळतोय. 4 चेंडूंमध्ये 5 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन कल्पेशचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर इंडिव्हिज्युअल 5 चेंडूंमध्ये 7 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला मनोजचं देखील पाहायला मिळतोय. दोघांच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी पाहायला मिळते. अगदी चेंडूच्या मॅरिटनुसार फटकेबाजी केली जाते. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळतोय. दरम्यान
एक धाव होती कंप्लीट आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे नेहरोली या संघाने. अभिनंदन नेहरोली. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत मुगाव संघाला. विनंती असेल अल्यानी टीमला आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची. दोन्ही संघांना विनंती लाईनअप करायचं, शेक हँड करायचं, मैत्री भावना जपायची आणि त्यानंतर मॅच असेल विथ द बॅट. अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना अजितच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 5 चेंडूंमध्ये 15 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. बॉलिंग करत असताना एक